सध्या मुंबईच्या महापौर प्रचंड चर्चेत आहेत, कायम त्या वादात असतात या ना त्या कारणानं आता पुन्हा एक वाद, खरं तर इनोवाचा शमला नव्हता तोच मुंबईतल्या महापौर बंगल्याचा। या बंगला परिसरातील विविध कामांच्या टेंडरवरून हा वाद पेटला। महापौर बंगला ते वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय परिसरातील विविध कामांसाठी एक टेंडर निघालं, त्यावरून राजकारण तापलं। अखेर या वादानंतर टेंडर रद्द करण्यात आलं। महापौर ऋतू तावडेंनी हेरिटेज विभागाच्या अधिकाऱ्यांना टेंडर रद्द करण्याचे आदेश दिले। महापौर बंगला परिसरात 3 कोटींचं टेंडर काढण्यात आलं। यात नॉइज बॅरियर, इंटरलॉकिंग कॉन्क्रीट पेवर, जलवाहिन्यांसह विविध कामांचा समावेश होता। मात्र या टेंडरचा महापौर बंगल्याशी काहीही संबंध नसून चुकीनं मनपाच्या हेरिटेज विभागाकडून महापौर बंगल्याचा उल्लेख टेंडरमध्ये करण्यात आल्याचं महापौर ऋतू तावडेंकडून स्पष्ट करण्यात आलं। तर अधिकारी अशी चूक कशी करू शकतात? महापौरांना कोणी अडचणीत आणतंय का, असा सवाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी विचारला। ह्याच्यामध्ये जे काही असेल, नॉइज बॅरियर असतील, काही असतील, पण ते संपूर्ण महापौर बंगला हेरिटेज वास्तू सोडून बाकीचा सगळा परिसर तो महापौर बंगल्याच्या परिसरपासून अप टू झू राणीचा बाग हा सगळा त्यांचा विषय, हा कुठेच मेयर बंगल्यामध्ये येत नाही। आजच्या तारखेला महापौर बंगल्यामध्ये साधा खिळा पण ठोकायचं काम सुरू नाहीये। दरम्यान या टेंडरमध्ये अशा कोणत्या कामांचा उल्लेख होता ज्यामुळे हा सगळा वाद उभा राहिला? आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। ध्वनी शोषक नॉइज बॅरियर पॅनल याच्यामध्ये लावण्यात येणार होते। सांडपाणी वाहिनी ड्रेनेज लाईनची सुद्धा कामं या टेंडरच्या अंतर्गत करण्यात येणार होती। पर्जन्य जलवाहिनी इतर वाहिन्यांची कामं सुद्धा या टेंडरच्या मधून केली जाणार होती। पण आता हे टेंडर रद्द करण्यात आलंय। इंटरलॉकिंग कॉन्क्रीट पेवर ब्लॉक सुद्धा या टेंडरमध्ये समाविष्ट होते। भूमिगत उंचावरील पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम सुद्धा केलं जाणार होतं। पण आता हे सगळं बांधकाम, हे सगळं टेंडर आता थंड बस्त्यात केलं, रद्द झालं। त्यांना फोन करून म्हटलं, तुम्ही ह्याच्यामध्ये मेयर बंगलो मेन्शन केल्यामुळे तुम्ही आता हे टेंडर मागे घ्या, कारण इथे महापौर आणि महापौरांच्या बंगल्याचा काहीही संबंध नसताना तुम्ही या ठिकाणी मेयर बंगलो टाकलंच का, इमिजिएट हे टेंडर मागे घ्या, असं मीच त्यांना ऑर्डर दिलेली आहे। दरम्यान या सगळ्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी महापौरांवर जोरदार निशाणा साधलाय। याच्यावरती माझी सकाळी उद्यान अधीक्षक त्यांच्याशी बोलणं पण झालं की तुम्ही तर त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम ही चूक जर असेल तर ही आम्ही मान्य करतो, परंतु आम्हाला हेच म्हणायचं होतं की हेरिटेज बंगल्याला लागून असलेल्या परिसरामध्ये असलेले साऊंड बॅरियर्स बघा, एक लक्षात घ्या, हेरिटेज बंगला महापौरचा आणि राणीचा बाग त्याच्यामध्ये जी वॉल आहे त्या वॉलला त्यांना साऊंड बॅरियर घालायचे होते। त्याच्यामध्ये ते राणीच्या बागेचं काम होतं पूर्ण, तर तो विषय ह्याच्यामध्ये आलेला आहे साऊंड बॅरियरचा। तर त्याच्यामुळे हा विषय राणीचा बागेचा, पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख जो आहे तो हेरिटेज बंगलेचा केल्यामुळे हा सगळा गोंधळ आणि घोळ निर्माण झालेला आहे। मुळामध्ये हे अधिकारी अशा चुका कशा करू शकतात? महापौरांना अडचणीत नेमका आणताय कोण? मी टेंडर मागे घेते याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलंय असं जे कोण दाखवू इच्छित आहे, हे अधिकाऱ्यांना अधिकार नाहीये। या अधिकाऱ्यांवरती महापौरांनी कारवाई काय करणार? कसं चुकलं?